ते मी गेल्यानंतर बघणार, मीडिया समोर माझं घर ओपन करणार, कारण मी आता तुमच्या समोर इथं उत्तर अटक केली जाईल ना तुम्हाला आता बीडला गेल्यानंतर? जामीन होईल ना 2 महिन्याने, 4 महिन्याने, 6 महिन्याने, का जामीन होणार नाही? अच्छा, पण तोपर्यंत राहील का? घरात काय महत्वाचं, तुम्ही आवाज उठवला, जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला. घरात काय काय महत्वाचे पुरावे होते? माझ्या कपाटामध्ये खूप काही पेपर होते. कुठलं गाव आहे? नाही बीड. बीड मधलं कुठलं गाव? बीड मध्ये मी राहतो, ज्या ठिकाणी नोकरी करतो 1 किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे, त्याच्या समोर माझं घर आहे. त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंडची आणि माझं लॉक तोडलं. मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या समोर, एमपीएससीचे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याचा कॉल आलेला की साहेब तुमचं घर काल कोणतरी खोललं 4-5 जणांनी आणि त्याच्यातून ते लॉक तोडलं आणि दुसरं लॉक बसवलेलं आहे. तुम्ही म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते, काय काय पुरावे होते घरात? हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना, धनंजय मुंडे, वाल्मिक कराड, डॉक्टर वाल्मिक कराड, पिक्चर कुठले कुठले बनवले, पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं, ते पुरावे मी घरात ठेवलेले. सीसीटीव्ही वगैरे काय आहेत का घरात? नाही सीसीटीव्ही भेटतील ना, जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल. तपास तुम्ही तसे त्या पद्धतीने केला पाहिजे. पुरावे कुठले ठेवत नाहीत. वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना, बंद दाराड ते सांगेल ना मी. ते वाल्मिक कराड धनंजय मुंडेंना नको होते आता, कारण काय तर 302 मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय. आता मीही फसेल या भीतीपोटी ही ऑफर असेल. डॉट जोडा ना तुम्ही. मला का निवडली ही ऑफर? हा, कारण 7 बदल्या बीड जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल. 2 वर्षात माझ्या 7 बदल्या झाल्यात. इसुप वडगाव, वर्धापूर पोलीस स्टेशन, अंबाजोगाई ट्रॅफिक इन्चार्ज, माजलगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल, अशा 7 बदल्या माझ्या 2 वर्षात झालेल्या आहेत. एकही विनंती अर्ज नाही. तुम्ही एकटेच हे एन्काउंटर करणार होते, एकट्यालाच ऑफर होती? नाही ते 4-5 जणांना भरपूर डॅशिंग अधिकारी असतात पोलीस खात्यात, पण सगळे काय बोलत नाहीत, बाहेर पडत नाही. याची ऑफर होती तर याचे काय पैसे वगैरे अकाउंटला जमा झाले का? नाही ह्याचे काय नाही. मी नकार दिला ना, ऑफरलाच नकार दिला मी. हे माझ्याच्यानं पाप होणार नाही, तिने न्यायदेवता शिक्षा देईल. ऑफरला होकार दिला होता का तुम्ही? हा महत्वाचा प्रश्न आहे. हा खूप जणांनी विचारलेला आहे. बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालोय म्हणून बोलतोय. सरळ आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो, मग माझ्यावर उपासमारीची वेळ आली असती. आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली आहे म्हणून बोलतोय मी. सरळ उत्तर आहे. छान प्रश्न आहे. असे आरोप करून तुम्हाला सस्पेन्शन रद्द करून घ्या. नाही, मला डिसमिस करतील आता खात्यातून. आता 1 गुन्हा दाखल झालाय, जो महिन्याभरापूर्वी बोललो मी, खोटा गुन्हा दाखल झाला. आता तर ते मुकेश नाटाने त्यांनी पण बोलले, त्यांनाही वाईट वाटतंय. तोही आज माझा मित्र 10 फोन करतो 100 की जाऊ द्या, निखिल गुप्तांचं चुकलं, असं झालं तसं झालं, तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका, फडणवीसांना मध्ये नका घेऊ. मी म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं, काल मला फोन आला. बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का? त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की टायरामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना, म्हणजे जे असे वागतील ते. म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि 302 लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या, टायरामध्ये घाला आणि मारा. त्या वाक्यावरून मी बोललो, विधान केलं होतं. तुम्ही इलेक्शन कमिशनला कळवलं होतं का? हा, ऍडिशनल एसपी साहेब पाणकर यांना कळवलं होतं, एसपीना कळवलं होतं. एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचेच आहेत, त्यांचे कॉल डिटेल घ्या ना. मग या झालेल्या इलेक्शन मध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी पण फ्रॉड आहेत का? हो 100%, 1001%. तेच मला आता मुद्दा उचलायचा आहे. आज मी आरुषी सिंह जे दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या ना, तर 1 तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये. तर हेच काढायचं आता बाहेर. आता तुमच्याकडे मला त्यांचे कुलदीप म्हणून आहेत तिथले काहीतरी आमदार का काहीतरी, कुलदीप म्हणून. एवढी सगळी माहिती आहे, तुम्ही ही माहिती घेऊन अंजली दमाने यांना भेटणार आहे का? कारण अंजली दमाने सर्वात ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर 80% बोगस असतात, फ्रॉड असतात. पैसे भेटले, सगळं झालं की सगळं. त्यातलीच ती अंजली दमाने आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती नाही, मी मुंबईत 15 वर्ष नोकरी केली. ती फक्त बाहेर काढणार, पुरावे काढणार, कागदपत्र काढणार, धमक्या जाणार. 10 माणसं ह्याच्यासाठीच ठेवलीत. प्रत्येकाने जायचं, ह्या मंत्र्याकडे किती आहे, या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे, बाहेर काढायचं. हे खळबळजनक आहे अंजली दमानेविरुद्ध. चांगलं तर चांगलं, तृप्ती देसाईला मी आजही चांगला म्हणतो, करुणा मुंडेवर एवढे अत्याचार झाले आजही चांगलं म्हणतो. जो चांगला आहे त्याला मी चांगलाच म्हणतो. एकनाथ शिंदे चांगले, चांगलाच म्हणतो मी. आरोप करताय आणि बीड पोलिसांना शरण जाताय, तो गोष्ट वेगळा आहे. विक्षिप्त तुम्हाला वाटत असेल तर निरपेक्ष चौकशी होईल वाटतं का? सुरक्षा दिलीच नाही अजून. आता तुम्ही विचार करा ना, 100%. आता मला एकाने कमेंट केली, बरं कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण कमेंट यायला लागल्यात की तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढ्या घाण वाईट कमेंट करू नका. माझ्या घरच्या काय आव्हान करताय सरकारला, काय आव्हान करणार? हो, हल्ला झाला होता, आरोपी पकडला नाही, दिलाय मी तो दिल्लीला. तुम्हाला आता डिसमिस केलंय तरी तुम्ही सस्पेंड केलं, डिसमिस करतील असं तुम्ही हो, लढा चालूच ठेवणार. काय कशा मार्गात?
आता मार्ग बघू ना, जसे जसे मार्ग आता जसे सुचतील, जसे मित्र परिवार, काही आपले पत्रकार, काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण. तुम्हाला 10 करोड रुपयाची ऑफर दिली होती, तुम्ही बोलले त्या व्हिडिओमध्ये. हो बोललो, 10 करोडची म्हणजे कोणतं नाही? निखिल गुप्ताचा, तो मुकेश गुप्ता नाटा सुरतचा बिल्डर आहे, 5,000 करोडचा मालक. त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण येतं ते मी पुरावे काढायला चालू केले होते, तेव्हा मला ऑफर आली. इन्कम टॅक्सचे सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर तिथे जातात, त्या ठिकाणी पार्टी सुरू होते. आता इथून कुठे आता बघू, आता अजून मी निर्णय घेतला नाही. आता मला 2-4 कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन DC ऑफिसला जायचं की डायरेक्ट बीडला जायचं, मी विचार करेन. तुम्ही एन्काउंटरची ऑफर का नाकारली? हा, मला ते योग्य वाटलं नाही ना, पाप वाटलं. कारण काय माहितीये का, आहे तो आरोपी, पण न्यायदेवता बसली आहे ना. जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण पाप तर आता घेऊ? शेवटचं सांगा, तुम्हाला काय एकदा आव्हान करायचं? आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झालेत ना त्याची चौकशी करा. बरं. मला बीड परळीसारख्या ठिकाणी मला का आराम दिला, पहिला प्रश्न. निवडणूक असताना बाहेर राज्यातून पोलीस आले आणि मला आराम दिला. दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला 10 लाख त्याच दिवशी का जमा झाले? धनंजय मुंडे आणि त्या काळेंच्या कंपनीच्या अकाउंटमधून, संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन. तिसरा, त्याच दिवशी मला किडनॅप करून बार्शी करमाळ्याला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी? जर सोडलं तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशननं? चला, थँक्यू. वाल्मिक कराडचे हस्तक होते. चला, 1-2 करा. मग तुमची वाल्मिक कराडची निवडणूक पहिल्यापासून तुमची कधी 2 झाली? वर्षापासूनची ओळख आहे.